नारळ तेल हे निसर्गाचे एक असेच उत्कृष्ट उत्पादन आहे जे आपण सर्वजण आपल्या आयुष्यात कधी ना कधी वापरतो। काही लोक केसांना नारळाचे तेल लावतात, काही लोक ते शरीराच्या मालिशसाठी वापरतात, तर काही लोक ते स्वयंपाकासाठी वापरतात। आपल्या दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये केळीच्या चिप्ससारखे नारळाच्या तेलात शिजवलेले निरोगी आणि चविष्ट नाश्ते खूप लोकप्रिय आहेत। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कारखान्यात खोबरेल तेल कसे बनवले जाते? ते नारळाच्या पाण्यातून काढले जाते का? किंवा दुसरा काही वेगळा मार्ग आहे का? आणि तेल काढल्यानंतर नारळाची साल, नारळाचे कवच आणि नारळाची पूड एकतर फेकून दिली जाते किंवा अनोख्या पद्धतीने वापरली जाते। जर तुमचे मन नारळाच्या तेलाच्या उत्पादनाशी संबंधित असेल, अनेक प्रश्न उद्भवतात, म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा, कारण आज आपण कारखान्यात खोबरेल तेल बनवण्याच्या प्रोसेसरचे बारकाईने निरीक्षण करू। मित्रांनो, नारळापासून नारळ तेल बनवण्याची प्रक्रिया शेतापासूनच सुरू होते, जिथे सर्वात कठीण काम म्हणजे 60 ते 80 फूट उंच झाडावर चढून नारळ तोडणे। कारण ही झाडे पूर्णपणे सरळ उभी राहतात आणि वरच्या दिशेने पातळ होतात। अशा परिस्थितीत नारळ तोडणारा शेतकरी पडण्याची शक्यता नेहमीच असते। बरं, कसं तरी झाडावरून नारळ तोडले जातात आणि नंतर ते एका वाहनात भरून कारखान्यात नेले जातात। इंडोनेशिया आणि फिलिपिन्सनंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे। हे नारळाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे, तर भारतात कर्नाटक 4200 टन नारळ उत्पादनासह पहिल्या स्थानावर आहे, तामिळनाडू 3750 टनांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि केरळ 3300 टनांसह तिसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश आहे। पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्येही नारळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते। आता नारळ तेल बनवण्याच्या प्रक्रियेत पुढे जात असताना, जेव्हा कच्चे आणि हिरवे नारळ थेट कारखान्यात पोहोचतात, तेव्हा ते तेथे 10 ते 12 दिवस साठवले जातात जेणेकरून नारळ चांगले पिकू शकतील। त्यामुळे नारळाचे कवच सुकते आणि तपकिरी रंगाचे होते। आता त्यांना गोळीबार न करणाऱ्या ठिकाणी नेले जाते जिथे कामगार त्यांच्या हातांनी नारळाचे बाहेरील कवच काढतात। तथापि, ही साले फक्त कचऱ्यात टाकली जात नाहीत तर दोरी बनवण्यासाठी वापरली जातात। हो, किंचित टोकदार देठ असलेली तीच दोरी बाहेर येत आहे। पण ताकद अद्भुत आहे। म्हणूनच भारतात अनेक दशकांपासून या दोऱ्या वापरल्या जात आहेत, पण आता त्यांची जागा प्लास्टिकच्या दोऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे या साली आता शेतात सेंद्रिय खत म्हणून वापरल्या जात आहेत। बरं, तुमच्यापैकी कोणी नारळाच्या कवचापासून बनवलेला दोर वापरला आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आता आपण कारखान्यात परत जाऊया आणि पुढचा प्रोसेसर कोणता आहे ते पाहूया। जरी नारळाचे कवच काढून टाकले असले तरी त्यावर अजूनही एक जाड कठीण रचना आहे। उदाहरणार्थ, शास्त्रज्ञांनी वस्तू तोडण्यासाठी यंत्रे बनवली आहेत, परंतु आजही जगभरातील बहुतेक कारखान्यांमध्ये यासाठी शारीरिक श्रम वापरले जातात, ज्यामध्ये ते हातोड्याने हे कवच फोडतात आणि त्यांची काम करण्याची गती खरोखरच कौतुकास्पद आहे। येथे एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की हे नारळाचे कवच फेकले जात नाहीत तर ते वीज प्रकल्पांमध्ये इंधन म्हणून वापरले जातात कारण ते खूप चांगले जळण्यास सक्षम असतात। आता ते कवचातून बाहेर काढल्यानंतर प्रूफ नारळावर तपकिरी साल आहे। ही साले काढून टाकल्याने नारळ पूर्णपणे टक्कल पडतो। आता ते एकदा पाण्याने धुतले जातात जेणेकरून त्यावरील कवचाचे तीक्ष्ण कोपरे वेगळे होतील आणि ते मऊ होईल। नंतर ते 2 भागांमध्ये कापले जाते आणि नारळाचे पाणी काढले जाते, जे नंतर दुसऱ्या प्रोसेसरमध्ये वापरले जाईल। मित्रांनो, आता हे कापलेले नारळाचे दाणे पाण्याने 3 वेळा चांगले धुतले जाते, त्यानंतर ते कन्व्हेयरकडे पुढे नेले जाते, जिथे काही गुणवत्ता निरीक्षक ते तपासतात आणि खराब नारळ काढून टाकतात आणि फेकून देतात। या ओळींमधील तपासणी पूर्ण झाल्यानंतर नारळाचे तुकडे त्याच कन्व्हेयरवर पुढे जातात आणि एका कटिंग मशीनपर्यंत पोहोचतात, जे त्यांना गोलाकार हालचालीत फिरवते आणि बारीक पेस्टमध्ये बारीक करते, ज्यामध्ये भरपूर ओलावा असतो। पण तेल आणि पाण्याचे मिश्रण फारसे फायदेशीर नाही, म्हणून ते वाळवणे आवश्यक आहे। अशा परिस्थितीत उत्पादन रेषेतील पुढील मशीन आपली जादू दाखवते आणि ओलावा पूर्णपणे शोषून घेऊन या नारळाच्या पेस्टला वाळवते, ज्यामुळे ते बारीक वाळलेल्या पावडरमध्ये बदलते, ज्याला आपण नारळ पावडर म्हणून देखील ओळखतो। यासह नारळापासून तेल काढण्याचा अंतिम टप्पा सुरू होतो, ज्यामध्ये ही पावडर तेल मशीनमध्ये टाकली जाते, जे नारळाच्या पावडरवर खूप दाब देऊन म्हणजेच ते पिळून काम करते। या मशीनच्या एका बाजूला नारळाची मलई बाहेर येते आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे वाळलेल्या नारळाची पूड। हे पूर्णपणे वाळलेले नारळ पाण्यात मिसळले जाते आणि जनावरांना खायला घालण्यासाठी वापरले जाते। आता नारळाच्या क्रीमकडे परत येताना, या क्रीमला तेलात रूपांतरित करण्यासाठी किण्वन प्रक्रियेतून जावे लागेल।
सोप्या शब्दांत सांगायचे तर किण्वन प्रक्रिया. प्रोसेसरना हे द्रव ऑक्सिजनच्या संपर्कात आणावे लागते, म्हणून नारळाची मलई त्यांच्या गरजेनुसार मोठ्या किण्वन टाक्यांमध्ये 24 ते 48 तासांसाठी ठेवली जाते. 2 दिवसांनी परत आल्यावर या क्रीमचा रंग पूर्णपणे बदललेला असतो. आता त्याच्यावरील थर पूर्णपणे प्रथिनांनी भरलेला आहे आणि त्याच्या खालील थरात फक्त पाणी आहे, कारण तेल पाण्यापेक्षा हलके असते म्हणून ते पाण्यावर तरंगते. म्हणजेच प्रथिने आणि पाण्याच्या थरांमध्ये तेलाचा थर तयार होतो. तथापि आपल्याला हा तेलाचा थर पाणी आणि प्रथिनांपासून वेगळा करणे आवश्यक आहे. यासाठी डबल फ्रिटेशन प्रोसेसर वापरला जातो, ज्यामध्ये एक मोठे मशीन हे तेल वेगळे करते आणि अशा प्रकारे नारळ तेल तयार होते. आता हे नारळ तेल तज्ज्ञांच्या टीमकडे जाते, जे त्याची गुणवत्ता तपासणी करतात, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओलावा तपासणी. कारण जर तेलात जास्त ओलावा असेल तर त्याचे आयुष्य कमी होते, कारण ही ओलावा म्हणजेच पाणी तेल खराब करते. मित्रांनो, या ओलावाची चाचणी करण्यासाठी टीम नारळ तेलाचा नमुना एका प्रेशरायझ्ड चेंबरमध्ये ठेवते, ज्यामध्ये नंतर आणखी 2 रसायने जोडली जातात. हे रासायनिक तेलासह आहे. जर तेलात पाणी असेल तर ते पाण्याचे संयुग तोडून त्याचे हायड्रोजन वायूमध्ये रूपांतर करेल अशी आपण प्रतिक्रिया देतो. हायड्रोजन वायूचे प्रमाण आणि दाब मोजून मातीमध्ये किती ओलावा आहे याचा अंदाज लावला जातो आणि जर तो निर्धारित मानकानुसार असेल तर तो पुढील पॅकेजिंगसाठी पाठवला जातो. आता काही कंपन्या ते काचेच्या डब्यात भरतात तर काही प्लास्टिकच्या डब्यात आणि वरती स्वतःचे लेबलिंग करतात. अंतिम प्रोसेसरमध्ये तयार होणारा प्रथिनांचा भाग प्राण्यांना खाण्यासाठी पाठवला जातो. याचा अर्थ नारळ तेल काढण्याच्या प्रक्रियेत एकही गोष्ट वाया जात नाही. आणि त्यातून काढलेले नारळाचे तेल खूप आरोग्यदायी असते. जसे काही लोक ते केसांना लावतात तसेच काही लोक ते स्वयंपाकासाठी देखील वापरतात. हो, चांगल्या दर्जाच्या नारळाच्या तेलात शिजवलेले अन्न खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्य फायदे मिळतात. स्पॉट्स कधीकधी नारळाच्या तेलात शिजवलेले पदार्थ खाण्याची शिफारस करतात. या आरोग्य फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर पहिला फायदा म्हणजे रक्तातील साखरेचे नियंत्रण म्हणजेच मधुमेह. 2009 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार नारळाच्या तेलात आढळणारे संतृप्त चरबी इन्सुलिनच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दुसरा फायदा म्हणजे मानसिक आरोग्य चांगले राहते. राष्ट्रीय आरोग्य संस्थेने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की नारळाच्या तेलात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे ताण कमी करण्यास मदत करतात. यासोबतच संशोधनात असेही आढळून आले आहे की नारळाच्या तेलातील पोषक घटक नैराश्याच्या समस्येत उपयुक्त ठरतात. याशिवाय नारळाचे तेल शरीरातील कोलेस्टेरॉलचे आरोग्यदायी गुणधर्म वाढवते आणि हे वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते, कारण नारळाच्या तेलात शिजवलेले अन्न खाल्ल्यानंतर भूक कमी होते आणि जास्त खाण्याची समस्या टाळण्यास मदत होते. नारळाच्या तेलाने शरीर आणि केसांच्या मालिशचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत, म्हणून आजसाठी एवढेच. आता कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही स्वयंपाकासाठी कोणते वनस्पती तेल वापरता आणि भारतातील सर्वात लोकप्रिय नारळ तेल उत्पादक कंपनीचे नाव काय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि जवळची घंटा वाजवायला विसरू नका. धन्यवाद.